विद्यार्थी मित्रांनो, काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ कंटिन्यूस न राहता डिस्कनेक्ट झालेला आहे. काय हरकत नाही. तर आपण त्यामध्ये रिप्रोडक्शन ऑफ ईस्ट बघितलं होतं बाय बडिंग प्रोसेस. त्यानंतर आपण फर्मेंटेशन प्रोसेस पाहिली होती आपण. त्यानंतर यूज ऑफ ईस्ट टू मेक इथेनॉल इन शुगर फॅक्टरी. द ईस्ट नेम इज शॅकोरोमायसिस. इट इज मिक्स विथ द शुगरकेन मोलॅसिस. बरोबर आहे. उसाची चिपाड इथला रस काढते की साखरेसाठी, त्यानंतर काय चिपाड उरलं असते याला म्हणतो पण मोलॅसिस. सो इट इज मिक्स विथ द ईस्ट दॅट प्रोड्यूस इथेनॉल, इथिल अल्कोहोल. हे उपयोगाचं खूप आहे. अशाच प्रकारे व्हेन द ईस्ट इज मिक्स्ड विथ द ब्रेड नाही व्हीट फ्लोअर, त्याला मैदा म्हणतो आपण. सो इट brings fermentation process and that produces two substance, gluten and carbon dioxide also. So when the dough, आता जो गोळा असतो त्याचा ब्रेड तयार करण्यासाठी वापरलेला तो. So when that dough it contain yeast, when it is baked, त्याला जेव्हा भट्टीमध्ये भाजतात त्यावेळेला काय होते, तर कार्बन डायऑक्साईड गॅस ट्राय टू एस्केप with forcefully. That time it rises the bread up, त्याला फुगवतो. अँड स्पॉन्जी, त्याला स्पंजप्रमाणे कसा अगदी छिद्र पाडून तो बाहेर निघून जातो. कोण? कार्बन डायऑक्साईड. देअरफॉर द ब्रेड्स आर स्पंजी इन नेचर अँड लाईट. फ्लपी म्हणजे फुगतात, फ्लपी अँड स्पंजी. याचं कारण ते आहे बिकॉज वेन इट इज प्रोड्यूस्ड, वेन इट इज मेड, देअर इज फर्मेंटेशन प्रोसेस बाय द ईस्ट. Because yeast use the carbohydrate glucose of that wheat flour in making bread and it produces gluten substance. It is very sticky, चिकट असतो. And inside that, in the dough, there is carbon dioxide produced. And it, तुम्हाला माहिती आहे गॅस रोखू शकत नाही. So it is escaping fast, release fast by making the bread fluffy, म्हणजे rise up, त्याला फुगवतो. And also porous, छिद्र पाडतो, just like the sponge, म्हणजे स्पॉन्जी इन नेचर. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला व्हाय द ब्रेड इज स्पॉन्जी. याचं उत्तर हेच मग सांगितलं आहे मी. त्यापुढे बघूया आपण नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉडक्ट बाय द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट इज अँटीबायोटिक्स. आजकालच्या कुठल्याही मेडिसिनमध्ये, टॅब्लेटमध्ये, सायरपमध्ये, इन ऑल्सो इंजेक्शन, डॉक्टर मोस्टली यूज अँटीबायोटिक्स मेडिसिन. तर अँटीबायोटिक्स काय भानगड आहे? अँटीबायोटिक्स carbon compounds obtained from some bacteria and fungi. Some bacteria and fungi, they obtain carbon compounds, and these carbon compounds, they destroy harmful microorganisms. They destroy or prevent growth of harmful microorganisms. So carbon compounds produced by some bacteria and fungi to destroy what? Harmful microorganisms, to prevent growth of harmful microorganisms. It is called as antibiotic. Anti म्हणजे they act against, biotic म्हणजे they are produced by the living organisms, म्हणून त्याला म्हटलं बायोटिक्स. antibiotics. So they act against the harmful microorganisms, म्हणून त्याला म्हटलं आपण antibiotics. Acting against the harmful microorganisms, त्याला म्हटलं आपण antibiotics. मला कळलं. आता हे अँटीबायोटिक्स they were discovered in 20th century. 1928ला फर्स्ट अँटीबायोटिक्स वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांनी शोधून काढला. इट्स नेम वॉज पेनिसिलिन. पहिली 1928ला. आणि आता अनेक प्रकारचे डिफरंट टाईप ऑफ अँटीबायोटिक्स आर डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट. सो नाव TB, आता हा रोग आहे ना, इट इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड, निर्मूलन झालं, नष्ट झालेला आहे ऑलमोस्ट, बहुतेक करून फ्रॉम द वर्ल्ड ड्यू टू दीज अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट, आता प्रामुख्याने ते कोणाविरुद्ध काम करतात? हार्मफुल बॅक्टेरिया. बरोबर आहे. बट सम अँटीबायोटिक आल्सो ॲक्ट अगेन्स्ट प्रोटोझोआ. हे दुसरे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोटोझोआ, त्या विरुद्धसुद्धा हे काम करतात, त्याला पण ते मारतात. आता टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स, किती प्रकारचे अँटीबायोटिक्स आहे?
देर आर 2 टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स. पहिला कोणता आहे? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, आणि दुसरा आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. इथं मी AB लिहिलं, शॉर्ट फॉर्म आहे. AB म्हणजे A म्हणजे अँटी, B म्हणजे बायोटिक्स. 2 प्रकारचे अँटीबायोटिक्स आहेत. आता पहिले पाहू आपण व्हॉट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. तर antibiotic useful against wide variety of bacteria. If one antibiotic kill different type of harmful microorganisms, different type of harmful bacteria, म्हणजे एकच अँटीबायोटिक्स विविध प्रकारच्या बॅक्टेरियाला मारत समजा असेल, जंतूंना मारत असेल, त्याला म्हणतो आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. एक्झाम्पल कोणता आहे? एम्पिसिलिन, ॲमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन. तुम्ही यांचे इंजेक्शन वगैरे फार्मसीमध्ये पाहिलं असेल, मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरकडे असतं ते. तुम्ही माझ्या गोळ्या खाल्ल्या असणार बहुतेक. दुसरी आहे आता जेव्हा आता हे व्हेन द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक इज यूज्ड व्हेन डॉक्टर डज नॉट नो परफेक्ट रिझन फॉर द डिसीजेस. त्याला कळत नाही डॉक्टरला का नेमकं याचं जंतू कोणता आहे, त्यावेळेला दिस ब्रॉड स्पेक्ट्रम इज यूज्ड. कारण काय? इफ इट इज गिवन, तर हे तरी समजा जंतू कोणताही प्रकारचा असला तो तरी तो यानं मरते. म्हणून त्याला म्हटलं आहे दिस टाईम दिस इज यूज्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. बट सेकंड कोणता आहे? नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. व्हेन द डॉक्टर नो परफेक्ट रिझन फॉर द डिसीजेस, व्हेन द डॉक्टर नो डेफिनाईट पॅथोजन, जंतू कोणत्या प्रकारचा आहे डॉक्टर जेव्हा कळते आहे ना टेस्टमधून वगैरे, त्यावेळेला दिस इज यूज. इट ॲक्ट अगेन्स्ट द डेफिनाईट पॅथोजन्स. बरोबर आहे? जेव्हा दाखते आपल्याला नक्की रोगजंतू माहीत असतो, रोगाचं डायग्नोस निदान झालं असेल, त्यावेळेला इट इज यूज्ड. सो इट ॲक्ट अगेन्स्ट द डेफिनाईट पॅथोजन. अँड एक्झाम्पल कोणतं याचं? पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन एक्सेट्रा. पण बाकीचे पण आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एवढ्या प्रकारची माहिती इथं बघितली आहे. तर आज आपले व्हिडिओ 2दा खंडित झाले, तर 3 पार्ट झाले. तुम्हाला 3ही पार्ट मी उद्या पाठवणार आहोत व्हॉट्सअपवर, ते पाहून घ्यायचं. तर आपण काय शिकलो सांगा बरं? यूज ऑफ लेग्युमिनस क्रॉप्स आफ्टर हार्वेस्टिंग. व्हॉट इज द यूज ऑफ लेग्युमिनस क्रॉप्स आफ्टर हार्वेस्टिंग, इथं प्रश्न बनते. त्यानंतर राईट डाऊन द यूज ऑफ रायझोमियम आहे ना फॉर अदर नॉन लेग्युमिनस क्रॉप्स. दुसरं व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ धिस रायझोबियल इनॉक्युलेशन, ज्याला म्हटलं आपण त्याला. आता ईस्ट, व्हॉट इज ईस्ट सांगायचं? युनिसेल्युलर फंगस, ओव्हल शेप, स्पेसिस आर 1500. इट इज युकॅरियोटिक टाईप ऑफ सेल. इट इज हेटरोट्रॉपिक. हा मुद्दा राहिला. इट इज हेटरोट्रॉपिक म्हणजे म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? इट कॅन मेक इट्स ओन फूड. हेट्रो म्हणजे काय? इट कॅन नॉट मेक ओन फूड, इट डिपेंड अपॉन द अदर्स. त्यानंतर व्हॉट टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज इन द ईस्ट. ड्रॉ अवेलेबल डायग्राम ऑफ द ईस्ट सेल, नाव द्यायचे. त्यानंतर पुढचं पाहिलं आपण रिप्रोडक्शन इन द ईस्ट. ठीक आहे. अँड हाऊ द ईस्ट ग्रोज. बरोबर आहे. व्हॉट इज फर्मेंटेशन प्रोसेस, इम्पॉर्टंट प्रोसेस बाय द ईस्ट. त्यानंतर यूज ऑफ ईस्ट, हाऊ द ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड. त्यानंतर अँटीबायोटिक्स, व्हॉट इज अँटीबायोटिक्स. त्यानंतर यूज ऑफ अँटीबायोटिक्स, टाईप्स ऑफ अँटीबायोटिक्स, आणि त्यांचे मग डेफिनेशन प्रत्येकाची, अँड हेअर एक्झाम्पल ऑल्सो. इतक्या प्रकारची माहिती आपण यामध्ये बघितलेली आहे. तर तुम्ही याचा सावकाशपणे पद्धतशीर तुम्ही अवलोकन करायचं, स्टडी करायचं. त्याला म्हणतो आपण मायक्रो स्टडी. आणि तुम्ही मला नंतर सहज विचारू शकता जर काही समजलं नसेल तर. ओके. सो हिअर वी शुड स्टॉप.